तुम्ही CapCut मध्ये एखादा टॅबलेट किंवा AI फीचर किंवा दुसरा कुठलाही फीचर तुम्ही वापरायला जातात किंवा इफेक्ट लावायला जातात तर तुमच्या स्क्रीनवर अचानक असा एरर येतो का? नो इंटरनेट कनेक्शन असा प्रॉब्लेम येतो का? इंटरनेट अगदी व्यवस्थित असतं, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब अगदी व्यवस्थित चालतं, पण मात्र CapCut चालत नाही. जर तुम्ही सोबत असं होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला CapCut मध्ये इंटरनेट सर्व्हर लेटर प्रॉब्लेम कशी फिक्स करायची, कशी क्लिअर करायची हे पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला टेक कट्टा या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की CapCut इंटरनेट प्रॉब्लेम कशी दूर करायचे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. CapCut यूज करण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे की VPN ची एक गरज पडते. VPN कोणतं यूज केलं पाहिजे हे तुम्हाला माहित नसेल, कोणतं VPN बेस्ट आहे ते तुम्हाला माहित नसेल, तर चला मित्रांनो, सर्वात पहिले आपण एक VPN डाउनलोड करून घेऊ. तर सर्वात पहिले काय करायचं, प्ले स्टोर ॲप ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर काय करायचं बघा, सर्च ऑप्शनवर जायचे आणि ते प्रोटॉन VPN इथं सर्च करून घ्यायचे. बघू शकता, सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस आल्यानंतर याला अशा पद्धतीचं ॲप आहे मित्रांनो, असं VPN आहे, त्याला डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे. अपडेट असेल तर अपडेट करून घ्यायचे, याला ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस ऑप्शन मित्रांनो कनेक्टेड इथं कनेक्ट करून घ्यायचं. VPN कनेक्ट झाल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस आल्यानंतर आता काय करायचं, स्क्रॉल करून घ्यायचे आणि तिथं पण तुमचं CapCut ॲप मित्रांनो, त्या CapCut ॲपवरती थोडं लॉंग प्रेस करायचं. केल्यानंतर बघा इन्फोच्या ऑप्शनवरती जायचं. इन्फोच्या ऑप्शनवरती आल्यानंतर तुमच्या समोर असं इंटरफेस तर आल्यानंतर मित्रांनो काय करायचं बघा, इथं सर्वात पहिले करायचं फर्स्ट स्टॉप. इथं फर्स्ट स्टॉपवरती क्लिक करायचं. केल्यानंतर इथं स्टॉप करून घ्यायचंय, जेणेकरून इथं नाही का मित्रांनो, असं तुम्ही केल्यानंतर सर्व तुमचे फीचर या ठिकाणी चालणार आहे आणि इथे कोणतीही तुम्हाला अडचण या ठिकाणी मिळणार नाही मित्रांनो बघायला. तर मी तुम्हाला जी सेटिंग सांगतो ती सेटिंग व्यवस्थित करा, जेणेकरून तुम्हाला CapCut मधील कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला बघायला भेटणार नाही. तर आता इथे हे झाल्यानंतर मित्रांनो फर्स्ट स्टॉप झाल्यानंतर काय करायचंय बघा, थोडं खाली यायचं. इथं बघा स्टोरेज युजेस असं इथं वरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर बघा इथं डाटा क्लिअर वरती क्लिअर करायचं आहे आणि याला सगळं डाटा क्लिअर करून घ्यायचंय. तर बघा याला पण तेच प्रोसेस करायचंय, डाटा क्लिअर करून घ्यायचंय. केल्यानंतर बघू शकता थोडंसं परत बॅग यायचंय. बॅग आल्यानंतर इथं बघा परमिशनचं ऑप्शन मित्रांनो, इथं काय करायचं, इथं परमिशन याला देऊन टाकायचंय. इथं सर्व याला फीचरला परमिशन इथं अलाव करून देऊन टाकायचंय. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सर्व इथं कॅमेरा वगैरे सर्व फीचर याला अलाव करून टाकायचंय. मॅक्रोफोन इथं सर्व गोष्टी इथं अलाव करून टाकायचं आहे आणि इथं सर्व ऑन केल्यानंतर आता काय करायचं, तर बॅक यायचंय. बॅक आल्यानंतर आता करायचं CapCut ओपन करायचंय. CapCut ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस आल्यानंतर काय करायचं, ॲग्री कंटिन्यू करून घ्यायचं. ॲग्री कंटिन्यू केल्यानंतर इथं न्यू व्हिडिओवरती ऑप्शन बघा, इथं न्यू प्रोजेक्ट किंवा न्यू व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. तर डायरेक्ट न्यू व्हिडिओ करायचं नाही, आता काय करायचं, सेटिंग करून घ्यायची थोडीशी. बघा इथं ही सेटिंग आहे का बघून घ्यायची. बघा इथं भाषा इंग्लिश ठेवायची. अशा पद्धतीने इथे सेटिंग आहे का बघून घ्यायची. याला ऑन करून ठेवायचे. ऑन केल्यानंतर इथं बॅक यायचं आणि आता काय करायचं मित्रांनो, इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं. केल्यानंतर बघू शकता इथं अलाव करून घ्यायचे. अलाव केल्यानंतर टर्न ऑफ नोटिफिकेशन वरती करून घ्यायचे. ऑन केल्यानंतर तुम्ही इथं अलाव करून घ्यायचे. आता तुम्हाला जो पण इथं व्हिडिओ एडिट करायचा आहे तो व्हिडिओ या ठिकाणी घ्यायचा आहे. तर मी आपला हा व्हिडिओ तुम्ही घेणार आहे, थोडासा एडिट करण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते एक्झाम्पलसाठी हा व्हिडिओ इथं घेऊन घेतो. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्व फीचर या ठिकाणी यूज करून सुद्धा दाखवतो. आता आपण या व्हिडिओला थोडंसं कट मारू या ठिकाणी, ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथं कट मारणार आहे आणि केल्यानंतर बघा इथं फीचरवरती क्लिक करणार आहे. केल्यानंतर बघू शकता इथं ट्रेंडिंग इफेक्ट सुद्धा तुम्ही ह्या ठिकाणी लावू शकता. बघू शकता आता इथं सर्व जे इफेक्ट आहे इथं डाउनलोड करून घ्यायचे. सर्व इफेक्ट एक डाउनलोड करून घेतल्यानंतर सर्व इथे यूज करणार आहे. तर बघा ह्या ठिकाणी हा इफेक्ट झाला आहे. बघा तुम्ही ह्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन इफेक्ट सुद्धा लावू शकता. इथं क्लासिक आहे, इथं न्यू आहे, इथं भरपूर इथं या ठिकाणी इफेक्ट दिले मित्रांनो. बघा इथं हा इफेक्ट आपण लावून बघू. पद्धतीने सर्वात आधी सर्व इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचे. डाउनलोड केल्यानंतर आता थोडा मी या व्हिडिओचा आवाज कमी करून घेतो आपल्या. तर बघू शकता इथं तुम्ही सर्व प्रकारचे इथं इफेक्ट या ठिकाणी यूज करू शकता. बघू आता माझे सर्व इफेक्ट डाउनलोड झाले. इथं ट्रेंडिंग इफेक्ट पण तुम्ही इथं बघा माझे डाउनलोड होत आहे. डाउनलोड होस तर थोडासा वेट होईल आणि इथं तुम्ही सर्व इफेक्ट या ठिकाणी लावू पण शकता आणि यूज पण करू शकता. बघा आता इथं झाले. बघा इथं इफेक्ट डाउनलोड होते माझं एक त्याला ओके करून घ्यायचंय. बघा इथे माझा एक इफेक्ट लागलाय. बघा तुम्हाला दाखवतो, बघू शकता लागलाय का नाही. तुम्ही इथं सर्व इफेक्ट इथं यूज करू शकता. आता तुम्ही व्हिडिओ पण इथं एडिटिंग सुद्धा करू शकता मित्रांनो. बघा इथं कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम इथं बघायला भेटणार नाही. बघा इफेक्टवरती पण गेल्यानंतर तुम्हाला सर्व इफेक्ट या ठिकाणी यूज करायला भेटेल आणि तुम्ही सर्व इफेक्ट या ठिकाणी यूज करू शकता. माझं नेट थोडं स्लो चालते त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम येतोय मित्रांनो. तर बघा इथं सर्व इफेक्ट या ठिकाणी आलेले तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या व्हिडिओला यूज करू शकता. सर्व इफेक्ट तुम्ही या ठिकाणी यूज पण करू शकता तुमच्यासाठी. जो इफेक्ट तुम्ही इथं लागणार तो
इफेक्ट तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. बघू शकता हे सर्व इफेक्ट इथं काम करताय मित्रांनो. असं एक पण इफेक्ट नाही ते काम नाही करत आहे, म्हणून सर्व इफेक्ट या ठिकाणी काम करताय. तुमच्याकडे कॅपकट कोणतं पण असो मित्रांनो, ओल्ड असो किंवा न्यू व्हर्जन मध्ये असो, तर तुम्ही सर्व प्रकारे तुम्ही या ठिकाणी इफेक्ट यूज करू शकता. तुम्ही तुमच्याकडे ओल्ड किंवा न्यू व्हर्जन असलं तरी तुम्ही या सेटिंग ऑन करून तुमचा नेटवर्क इश्यू तुम्ही सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. आणि इथे व्हीपीएन तुम्ही हाच व्हीपीएन यूज करायचा आहे. हा व्हीपीएन एकदम बेस्ट व्हीपीएन आहे, कारण मी पण हा व्हीपीएन कंटिन्यू यूज करतो. तर मला या व्हीपीएन मध्ये कोणत्याही प्रॉब्लेम मला आढळला नाही किंवा आला नाही. तर बघू शकता इथं सर्व इफेक्ट इथं काम करते आपल्या व्हिडिओचे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओचे इफेक्ट लावू शकता आणि इथं कट वगैरे लावू शकता. आणि इथं बघा मित्रांनो, इथं तुम्ही कलर गेटिंग सुद्धा करू शकता. एकदम प्रो लेवलची आणि प्रोफेशनल लेवलची इथे कलर गेटिंग सुद्धा करू शकता. तुमच्या व्हिडिओला जशी कलर गेटिंग लागेल त्या पद्धतीने तुम्ही ते कलर फिल्टर बघा, इथं कलर फिल्टर पण आले बघा. इथं सर्व तुम्हाला फ्रीमध्ये इथं सर्व देणार आहे मित्रांनो. बघा सर्व तुम्ही फिल्टर या ठिकाणी यूज पण करू शकता. तुम्हाला फक्त मी डेमो या ठिकाणी दाखवते, तुम्ही सर्व फीचर या ठिकाणी यूज करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही नेटवर्कचा प्रॉब्लेम या ठिकाणी बघायला भेटणार नाही मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही सर्व इफेक्ट या ठिकाणी लावू शकता आणि यूज करू शकता. तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम इश्यू या ठिकाणी भेटणार नाही. सर्व सेटिंग तुम्ही या ठिकाणी अशा करून घ्यायचे. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत मित्रांनो.